एकदा गौतम बुद्ध जंगलातून जात असताना त्यांच्या समोर एक डाकू आला. त्या डाकूने गौतम बुद्धांना मारण्याची धमकी दिली, पण गौतम बुद्धांचे उत्तर ऐकून तो डाकू त्यांचा शिष्य बनला. पाहू, गौतम बुद्धाचे अनेक शिष्य होते, पण त्यांच्यामधील सर्वात वेगळा होता तो एक डाकू होता. त्याला लोक अंगुलीमाल नावाने ओळखायचे. एकदा गौतम बुद्ध वैशाली नगरातून प्रवास करत होते. त्यांना काही लोकांनी अडवले. बुद्धांना लोकांनी सांगितले की वैशालीच्या बाहेरच्या जंगलात एक अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो. तो लोकांना लुटतो, मारतो आणि नंतर त्यांच्या हाताची बोटे कापून त्याची माळ बनवून घालतो. अशा खतरनाक व्यक्तीसमोर जाण्यापेक्षा तुम्ही आज इथेच मुक्काम करा. गौतम बुद्ध म्हणाले, मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही. मला जावेच लागेल. लोकांनी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. सुरक्षेसाठी सोबत येतो असेही म्हणाले ते, पण गौतम बुद्ध एकटेच निघाले. एकटे गौतम बुद्ध जंगलाच्या रस्त्याने दुसऱ्या शहरासाठी निघाले. रस्त्यामध्ये त्यांना दाट जंगल लागले आणि अंधार पडू लागला. तेव्हाच अंगुलीमाल त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. पण गौतम बुद्ध घाबरले नाही. शांत होऊन त्याला पाहत राहिले. डाकू म्हणाला, तुम्ही कोण आहात? बुद्धांनी आपला परिचय दिला. डाकू बुद्धांना म्हणाला की तुला मारून तुझ्या हाताच्या बोटांची माळ बनवून घालेल. बुद्ध काहीच बोलले नाही आणि हसत राहिले. अंगुलीमाल थोडा असहज झाला आणि तो रागात म्हणाला, तुझा मृत्यू तुझ्या समोर आहे. तुझ्याकडे जे काही असेल तर ते मला दे, अन्यथा मी तुला मारून टाकेल. बुद्धांनी शांततेत उत्तर दिले, भाऊ, माझ्याकडे तर काहीच नाही. मी तर एक भिक्षुक आहे. स्वतः लोकांकडून मागून खातो. अंगुलीमाल पुन्हा रागात बोलला, तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो. मी तुला मारून तुझ्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालेल. पण गौतम बुद्ध त्याला पाहून हसत राहिले. त्याने बुद्धांना विचारले, तुला मरणाची भीती वाटत नाही का? पण बुद्ध म्हणाले, भाऊ, मी तुला का घाबरू? तू पण माझ्याप्रमाणे एक मनुष्यच आहेस. एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला का बरं घाबरावे? मला मृत्यूचे भय वाटत नाही. जर मला मारून तुला आनंद मिळणार असेल तर निसंकोच तू माझा वध कर. माझा मृत्यू एखाद्याच्या प्रसन्नतेचे कारण बनत असेल, यापेक्षा मोठे माझ्यासाठी काय असू शकते? तू निसंकोच माझी हत्या कर. अंगुलीमालाच्या हातातून तलवार खाली पडली. मृत्यूसमोर एवढ्या सहजरित्या उभा राहणारी व्यक्ती त्याने यापूर्वी पाहिली नव्हती. बुद्धांच्या व्यक्तित्वापुढे त्याचा सर्व आतंक पराभूत झाला. त्याने बुद्धाचे पाय पकडले. बुद्धांनी त्याची गळाभेट घेऊन त्याचा उद्धार केला आणि त्याला आपले शिष्य बनवले. कथेचे तात्पर्य एवढेच आहे की कितीही वाईट एखादी व्यक्ती पण जरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही तर कुणीही तुमचे काहीच बिघडू शकत नाही. सत्य आणि धर्मापुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावेच लागते. अडचणी आणि समस्यांना समोर बघून